नमस्कार. मी राजेंद्र सीताराम अग्रवाल. मी राहणारा प्रॉपर धुळ्याचा. 2018 पासून मी नाशिकला आलेलो आहे आणि व्यवस्थित माझं चालू होतं. चष्मा होता, व्यवस्थित सर्व चालू होतं. पण थोडं मध्ये त्रास व्हायला लागलं. मग मी नाशिकमध्ये तपास केला की कुठं जायचं. कमीत कमी मला 5-6 ठिकाणी ते रेफरन्स भेटले. 5-6 ठिकाणी ते रेफरन्स भेटल्यानंतर विजय नेत्रालय यांचं रेफरन्स भेटलं आणि त्या हिशोबाने मी 2023ला इथं ट्रीटमेंट करायला आलो डोळ्यांचं. डोळे दाखवून आल्यानंतर मला इतकं ट्रस्ट बसलं की जसं आपण आई वडिलांबरोबर कसं राहतो त्या हिशोबाने मला ट्रस्ट बसलं. आणि त्या ट्रस्ट बसल्यानंतर 2023 पासून मी प्रत्येक वर्षी इथं ट्रीटमेंटला येतो. सरांनी सांगितलं की प्रत्येक 6 महिने ट्रीटमेंटला या. आता 2025ला मला जास्त त्रास व्हायला लागला. मग त्या हिशोबाने मी डॉक्टर नानासाहेब खरेंकडे आलो. त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला मोतीबिंदू झालेले आहेत, तुम्ही ऑपरेशन केलेलं बरं राहील. तरी मी त्या हिशोबाने त्यांचं मार्गदर्शन करून मी आणि माझ्या मिसेसचं आम्ही पहिलं ऑपरेशन माझा 21 जुलैला झाला आणि ते मला इतकं हसत खेळत वाटलं. आणि ते ऑपरेशन झाल्यानंतर अक्षरशः मी ऑपरेशन झाल्यानंतर ऑपरेशन रूम मध्येच डॉक्टर साहेबांना सलाम ठोकला की आज देवाच्या नात्याने आज माझं तुम्ही एवढं म्हणजे हे केलं नसत करत इतकं बोलणं झालं. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की दुसऱ्या डोळ्यांचंही करा म्हणून मी 24 जुलैला दुसऱ्या डोळ्यांचंही केलं. आणि दुसऱ्या डोळ्यांचं केल्यानंतर आज 6 महिने झाला. आम्हाला 5 आठवडे झाले. पण ते 5 आठवडे कुठे निघून गेले आम्हाला माहीतच नाही पडत. आणि कधीही आम्ही अर्ध्या रात्री कधी आम्हाला अडचण आली तर सरांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही सिनियर सिटीजनने फोन करायचं. 2-3 वेळा फोनही केलं. फोनवरही आम्हाला इतका चांगला रिस्पॉन्स दिला. त्या हिशोबाने मी डॉक्टर नानासाहेब खरे आणि सुजय नेत्रालयाचा फार धन्यवाद. मला चांगला रिस्पॉन्स भेटला, चांगलं रिझल्ट भेटलं आणि हसन माझी तब्येत बरोबर आहे.